मित्रांनो, सध्या इंटरनेट, सोशल मीडिया, सततचे तेच-तेच नोटिफिकेशन आणि सतत लोकांच्या सानिध्यात राहण्याची सवय, संपर्कात राहण्याची सवय अगदी सर्वसाधारण झाली आहे. पण ही सर्वसाधारण सवय आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर नसते. बऱ्याचदा या सर्व जगापासून वेगळं राहणं, एकटं राहणं आणि स्वतःच्या जगात वेळ घालवणं फार गरजेचं असतं. बरोबर की नाही? तर नमस्कार, मी तनिष्का तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलिप्तता म्हणजे काय? अलिप्त राहण्याचे फायदे, त्याचा परिणाम आणि ते आपण दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करून कशाप्रकारे आपला आनंद परत मिळवू शकतो, हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय होतं बघा, सध्याच्या या इंटरनेटच्या, सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्या सर्वांच्या मेंदूला नवीन माहितीची, त्या नोटिफिकेशनची, त्या संवादाची, प्रतिसादाची इतकी सवय लागलेली असते, की त्यामुळे आपला मेंदू थकतो आणि त्यालाच मानसशास्त्रामध्ये म्हणजे सायकॉलॉजीमध्ये कॉग्निटिव्ह ओव्हरलोड असं म्हणतात. यामुळं आपली एकाग्रता तुटते आणि आपल्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जातं. काय होतं, सकाळी उठलं की कोणी कोणतं स्टेटस टाकलंय, कोणी Instagramला काय स्टोरी टाकली आहे, नवीन सध्या काय ट्रेंडिंग चालू आहे, या सगळ्या जगामध्ये आपण इतकं गुरफटून जातो. या सोशल मीडियाच्या स्क्रोलिंगमध्ये आपण इतकं अडकतो, की आपण कळत-नकळत आपली लाईफ इतरांसोबत कंपेअर करतो आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातलं सेल्फ इस्टीम कमी होतो. म्हणून अलिप्त राहणं फार गरजेचं आहे. पण त्याआधी अलिप्तता आणि एकटेपणा या 2 वेगळ्या संकल्पना आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की अलिप्तता आणि एकटेपणा ह्या दोन्ही संकल्पना एकच आहेत. पण खरं सांगायचं तर एकटेपणा म्हणजे काय? तर एक अशी भावना जिथे आपल्या मनाला राहायला आवडत नाही. म्हणजे मनाला आवडत नसलेली ती एक रिकामी भावना किंवा एक शांत जागा. आणि अलिप्तता म्हणजे आपण आपल्यासाठी काढलेला एक तो थोडासा वेळ. बरोबर? आता हे अलिप्त राहण्याचे नेमके फायदे काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे बघा, जे लोक अलिप्त राहतात म्हणजे ज्यांना थोडा वेळ एकटं राहण्याची सवय असते, ते अधिक स्थिर असतात. त्यांचं मन अधिक स्थिर असतं आणि ते अधिक शांतपणे निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर ज्यांना अलिप्त राहण्याची सवय आहे, तर त्यांच्या भावना अधिक शांतपणे हाताळू शकतात. त्याचबरोबर मेंदूला एकदम मोकळा विचार करण्याची सवय लागते. त्याच्यामुळं कल्पनाशक्ती, समस्या सोडवणं, त्याचबरोबर सर्जनशीलता वाढत राहते. मनावरचं ओझं कमी होतं, ज्यामुळे योग्य विचारांना जागा मिळते. मन स्वतःशी प्रामाणिक राहायला सुरुवात करतं. चिंता कमी होते. आपल्या आयुष्यात चिंता कमी झाल्यामुळे ताण कमी होतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं, प्रत्येकानं अलिप्त राहणं फार गरजेचं आहे. प्रत्येकानं स्वतःसाठी निदान अर्धा तास असा वेळ काढला पाहिजे, ज्यामध्ये ना सोशल मीडिया आहे, ना आपली फॅमिली आहे. फक्त आपण आहोत आणि आपले विचार आहेत. या वेळामध्ये आपल्याला नको असलेले ते विचार, नको असलेल्या चिंता कशा काढायच्या यावर विचार करा किंवा शांत राहा. ती शांतता फार हवी-हवीशी वाटते. म्हणून निदान अर्धा तास स्वतःसाठी काढा. अलिप्त राहा या सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनच्या, या संवादाच्या, प्रतिसंवादाच्या प्रत्येक जाळ्यातून स्वतःला निदान अर्धा तास मोकळं करा. कारण अलिप्तता आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवते आणि अलिप्ततेचा आनंद जरी शांत असला, तरी तो फार खोलवर असतो. म्हणून एकदा तरी प्रत्येकानं या अलिप्ततेचा आनंद घ्या आणि ही शांतता अनुभवा. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा. थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट व्हिडिओ.